नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व सकाळपासून सुरू. ठाण्यातील सर्वात जुनी भाजी मंडई आता डिजिटल. आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व प्रकल्पांमध्ये निधीचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करणार आयुक्त अभिजित बांगर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांतिनगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था, लेकिन टीचर लोग सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो, तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका न छूटे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व प्रकल्पांमध्ये निधीचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करणार असे प्रतिपादन आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत केले. महापालिका मुख्यालयात घेण्यात आलेल्या विविध बैठकांच्या माध्यमातून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि 12 मजली वैद्यकीय महाविद्यालयाची रचना यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली. रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या व्यवस्थापनात तसेच इमारतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने कार्यालय अधीक्षक नेमणूक, बायोमेट्रिक हजेरी, नर्सेस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरती असे प्रशासकीय आणि कामकाजातील गुणात्मक बदल करण्यात आले आहेत. आता इमारतीतील सुधारणा आणि विस्तार याचे नियोजन सुरू करण्यात आल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. रुग्णालयाच्या सध्याच्या 500 खाटांची संख्या वाढवता येईल अशी जागा निर्माण करणे, ओपीडी विभाग अधिक सुटसुटीत करणे, स्ट्रक्चरल सुधारणा करणे, लेआउट मॉडिफिकेशन करून नागरिकांना रुग्णालयात आल्यावर विविध ठिकाणी हेलपाटे न मारता मर्यादित ठिकाणी अपेक्षित सेवा मिळू शकेल, गर्दीच्या विभागांचे विकेंद्रीकरण करणे, डॉक्टरांच्या वेळेचा कमाल वापर करणे, ज्या सुविधा मानवी हस्तक्षेपाशिवाय देणे शक्य असेल त्यांची रचना करणे, असे रुग्णालय सुधारणा कामाचे प्राथमिक स्वरूप राहील. त्यात अभ्यास करून नेमके नियोजन केले जाईल, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. बाळकुम येथे बांधून तयार असलेल्या 12 मजली इमारतीत वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर करणे हेही एक आव्हानात्मक काम आहे. रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेले वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरित झाले की रुग्णालय विस्तारासाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे. रुग्णालय आवारात असलेल्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या सुधारणांचे काम वेगात सुरू आहे. त्याचा आढावा आयुक्त बांगर यांनी या बैठकीत घेतला. या वसतिगृहाचे काम 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या वसतिगृहाच्या कामाचा आणि तेथे दिल्या जात असलेल्या सुविधांचा दर्जा सर्वोत्तम राहावा यासाठी महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे. अत्यंत सुसज्ज, सुबक व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत लवकरच रुग्णसेवेचा कणा असलेल्या निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जागोजागी पाणी साचल्यामुळे अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होऊ शकते आणि या कालावधीमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठक घेतली. डेंग्यू व मलेरिया सदृश्य इतर आजारांची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याबाबत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे असून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना फायलेरिया विभागाचे मनुष्यबळ पुरविण्यात यावे आणि दोघांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागांना दिले. यावेळी बाळकुम, मानपाडा, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, सियारवाडिया, काजूवाडी, नौपाडा या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला.
एखादा व्यक्ती खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ इच्छित असेल तर त्याबाबतची मुभा द्यावी, मात्र त्याच्या आरोग्यस्थितीबाबत दैनंदिन पाठपुरावा करत राहावा असेही आयुक्तांनी नमूद केले. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्र निहाय रुग्णांची माहिती संकलित करून ज्या ठिकाणी रुग्ण आढळला आहे तो राहत असलेल्या ठिकाणाची पाहणी करावी. फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या विभागातील डासाची व्युत्पत्ती स्थाने शोधून तेथे आवश्यक ती औषध आणि धूर फवारणी तातडीने करावी. ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आहेत त्या विभागात अधिक दक्षतेने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये इमारत परिसर वा झोपडपट्टी विभाग असेल. याबाबत ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार काम करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून याची दैनंदिन माहिती संकलित करण्याची जबाबदारी प्रत्येक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची असेल असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांवर नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याबाबतची माहिती मुख्यालयास कळविण्यात यावी. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी शहरातील सर्व खाजगी लॅबना पत्र देऊन त्याच्याकडे डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजाराचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्वरित त्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि मुख्यालय आरोग्य अधिकारी यांना कळविली जाईल हे पाहावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत 24 तासाच्या आत अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो संबंधित रुग्णास उपलब्ध करून दिला जाईल याची दक्षता घ्यावी. सेंट्रल लॅबच्या माध्यमातून 24 तासाच्या आत अहवाल देणे अपेक्षित असून याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच चाचण्यांचा अहवाल हा आरोग्य केंद्र तसेच संबंधित रुग्णाला पाठविला जाईल याबाबतही नियोजन करावे. लेप्टोस्पायरिसचा रुग्ण ज्या विभागात आढळून येईल त्या विभागातील जनावरांचे गोठे, तबेले आदी ठिकाणांचा सर्वे फायलेरिया आणि घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा. बहुतांश ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. जनावरांची विष्ठा साठवून ठेवली जाते किंवा नाल्यात टाकली जाते. संबंधित याबाबत योग्य ती काळजी घेत नसल्यास किंवा सदराचा कचरा उघड्यावर टाकत असल्यास त्यांना दंड आकारण्याच्या सूचना सर्व प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांना देण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी गोठे, तबेले आहेत त्या ठिकाणची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळवावी. तसेच घनकचरा विभागाची गाडी पाठवून सदरचा कचरा उचलण्यात यावा. तसेच ड्रेनेज तसेच नाला या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी असेही आयुक्तांनी नमूद केले. डेंग्यू आणि मलेरिया सदृश्य इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढणार नाही आणि बाधित रुग्णांवर योग्य वेळेत उपचार होतील या दृष्टिकोनातून सर्वांनी समन्वयाने काम करावयाचे आहे. तसेच नागरिकांनी देखील महापालिकेने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे. त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी केले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील बोगस डॉक्टर आणि अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने तपासणी करून गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय बोगस शोध आणि पुनर्विलोकन समितीचे सहअध्यक्ष मनोज जिनदल यांनी दिले. जिल्हास्तरीय बोगस शोध आणि पुनर्विलोकन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिनदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस बंद व्हावी यासाठी कठोर कारवाई करावी. तालुक्यामधील वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वांची यादी तयार करून त्यांची तपासणी करावी.
होमिओपॅथी अथवा नेचरोपॅथी पदवी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही. अशा प्रॅक्टिस करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. डॉक्टरांना दिलेल्या परवान्याप्रमाणेच ते प्रॅक्टिस करतात का? बोगस प्रॅक्टिस होते का? याची कसून तपासणी करून आवश्यक तेथे धाड टाकावी आणि अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिंदल यांनी यावेळी दिले. ठाण्यातील सर्वात जुनी भाजी मंडई आता डिजिटल झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या डिजिटल भाजी मंडईचं उद्घाटन झालं. ठाण्याच्या तलावपाळी भागात असलेली ही भाजी मंडई 50 वर्षे जुनी आहे. आमदार संजय केळकर यांच्या निधीतून या मंडईत सर्व ठिकाणी लाद्या बसवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडियातर्फे पाणी शुद्ध करण्याची मशीन या ठिकाणी देण्यात आली असून सर्व भाजी विक्रेत्यांची खाती उघडून त्यांना बकेमार्फत QR कोड मोफत देण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या डिजिटल युगात या भाजी विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करता येणार आहे. तसेच ग्राहकांना QR कोडद्वारे भाजीचे पैसे देता येणार आहेत. असा भाजी विक्रेता आणि ग्राहक दोघांचा यातून फायदा होणार आहे. घरगुती किरकोळ वादातून एका महिलेने 1 वर्ष मुलीच्या सोबत आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. आज पहाटे 1:30च्या सुमारास हा प्रकार घडला. कासारवडवलीमध्ये जस्ट स्क्वेअर ही इमारत आहे. या इमारतीत प्रियंका मोहिते ही 26 वर्ष महिला राहते. तिला तिच्या बहिणीला सातारला भेटायला जाण्यासाठी पाठवले नाही, म्हणून घरात झालेल्या किरकोळ वादातून तिने आत्महत्या केला. ती राहत असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून तिची लहान 1 वर्षीय मुलगी हिच्यासह तिने उडी मारली. यामध्ये दोघेही मृत्यू पावल्या आहेत. कासारवडवली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व शुक्रवार सकाळपासून सुरू झाले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत सकाळी 6 वाजता पातलीपाडा येथील सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन त्रिकोणी झाडू, कचरा वाहून नेण्यासाठी नवीन डबे यांची पूजा केली. त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला आणि मग सगळे सफाई कर्मचारी त्यांच्या हद्दीतील रस्ते सफाईच्या कामासाठी रवाना झाले. ओवळा येथे नवीन गट सुरू करण्यात आला. रस्ते सफाईच्या दोन्ही वेळांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांची राहील. हजेरी शेडवरील उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामावर असलेले कर्मचारी यांचा दैनंदिन अहवाल स्वच्छता निरीक्षक यांनी वरिष्ठांना पाठवला पाहिजे, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. तसेच रस्ते सफाईची कामे रोज सकाळी 6 वाजता सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी 6 वाजण्यापूर्वीच हजेरी शेडमध्ये उपस्थित राहणे, उपस्थितीची नोंद करणे अनिवार्य आहे. एखाद्या हजेरी शेडवर कर्मचारी उशिरा येतात किंवा अनुपस्थित राहतात असे निदर्शनास आले तर त्याची प्रथमतः जबाबदारी कंत्राटदारांची राहील. वारंवार असे होत राहिले तर संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. नवीन बदलानुसार देण्यात आलेला त्रिकोणी झाडू वापरताना काही अडचणी येतात का? त्याचा आकार वाढवला तर अधिक सोपे होईल का? याचा सफाई कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद घेऊन आवश्यक ते बदल केले जावेत. तसेच 20 सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे गणवेश बदलले जातील हे सुनिश्चित करावे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले. सकाळी मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते सफाई होईल. तर दुसऱ्या पाळीमध्ये बाजार, व्यावसायिक स्थापना, उशिरापर्यंत वर्दळ सुरू असलेला विभाग येथे सफाई केली जाणार आहे. शाळेचे मार्ग, सकाळी फेरफटका मारण्यासाठी वापरले रस्ते रात्री स्वच्छ होतील अशी यात व्यवस्था केली जाणार आहे. पातलीपाडा येथील हजेरी शेड येथे आयुक्त श्रीमान बांगर यांनी सफाई कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. हातमोजे वापरताना काही अडचणी येतात का? त्याचा उपयोग होता का असे विचारल्यावर, घाण काढताना, गवत काढताना हातमोजे उपयोगी पडतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. उपस्थितीबद्दल, पगाराच्या वेळेबद्दलही आयुक्तांनी विचारणा केली. तसेच नवीन जोमाने काम करा, सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागरूकता यातून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे मोहिमेला मिळेल बळ, ठाणे अधिकाधिक स्वच्छ दिसेल, असे आयुक्त म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व सकाळपासून सुरू. ठाण्यातील सर्वात जुनी भाजी मंडई आता डिजिटल. आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व प्रकल्पांमध्ये निधीचा सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करणार आयुक्त अभिजित बांगर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.